नमस्कार मित्रांनो, आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विशेषतः 19वा हप्ता याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 19वा हप्ता कधी येणार, कोणाला मिळणार आणि स्टेटस कसे तपासायचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेऊ। सर्वप्रथम या योजनेचा उद्देश समजून घेऊया। राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक आधार देणे, त्यांचे दैनंदिन खर्च भागविण्यास मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे। सरकारने ही योजना सुरू केल्यापासून लाखो महिलांच्या खात्यात दरमहा आर्थिक मदत जमा होत आहे। अनेक महिलांसाठी ही रक्कम घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधे आणि इतर गरजांसाठी मोठा आधार ठरत आहे। आता बोलूया 19व्या हप्त्याबद्दल। सध्या राज्यभरातील लाभार्थी महिलांना 19व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा आहे। साधारणपणे प्रत्येक महिन्याला ठराविक कालावधीत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते। त्यामुळे महिलांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नसते। 19वा हप्ता देखील त्याच पद्धतीने पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। आता प्रश्न येतो, 19वा हप्ता कोणाला मिळणार? तर ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि ज्यांची सर्व कागदपत्रे योग्य आहेत, अशा सर्व पात्र महिलांना हा हप्ता मिळणार आहे। जर तुमचा अर्ज अप्रूव्ड स्थितीत असेल तर तुम्हाला नक्कीच पुढील हप्ते मिळत राहतील। पात्रतेबद्दल सविस्तर माहिती पाहूया। या योजनेसाठी महिलेचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे। तसेच बँक खाते आधारशी लिंक असणे आणि सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे। जर आधार लिंक नसेल तर हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो। अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की हप्ता खात्यात आला की कसे कळते? याचे उत्तर अगदी सोपे आहे। हप्ता जमा झाल्यानंतर बहुतेक वेळा बँकेकडून SMS येतो। तसेच तुम्ही तुमचे बँक पासबुक अपडेट करून किंवा मोबाईल बँकिंग ॲपद्वारेही व्यवहार तपासू शकता। काही वेळा नेटवर्क किंवा बँक प्रक्रियेमुळे पैसे दिसण्यास 2 ते 5 दिवस लागू शकतात, त्यामुळे घाबरू नका। आता स्टेटस कसे तपासायचे ते पाहूया। सर्वात सोपी पद्धत म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकणे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल, अप्रूव्ड, पेंडिंग किंवा रिजेक्टेड। याशिवाय तुम्ही जवळच्या सेतू केंद्र, महाई सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन देखील माहिती मिळवू शकता। जर तुमचा हप्ता आला नसेल तर काय करावे? सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा। दुसरे म्हणजे तुमचा अर्ज मंजूर आहे का हे पहा। तिसरे म्हणजे सेवा सक्रिय आहे का ते खात्री करा। काही वेळा चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा तांत्रिक कारणांमुळे हप्ता अडकू शकतो। अशावेळी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधणे योग्य ठरेल। आता या योजनेचे फायदे पाहूया। दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत महिलांच्या जीवनात मोठा बदल घडवत आहे। ग्रामीण भागातील महिलांना घरखर्चासाठी मदत मिळत आहे, तर शहरी महिलांनाही आर्थिक सुरक्षितता मिळत आहे। या योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढत असून त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होत आहेत। सरकारकडून वेळोवेळी या योजनेबाबत अपडेट्स दिल्या जातात। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा।
सोशल मीडियावर अनेक चुकीच्या तारखा आणि खोट्या बातम्या फिरत असतात, त्यामुळे अधिकृत स्रोत तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटी, जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची सर्व माहिती अपडेट ठेवा, बँक खाते सक्रिय ठेवा आणि नियमितपणे स्टेटस तपासत रहा. 19वा हप्ता लवकरच पा.